नमस्कार विद्यार्थ्यांनो, मी शिल्पा होम ट्युशनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण इयत्ता 10वी मराठी कुमार भारतीमधील धडा क्रमांक 1 जय जय हे भारत देशा या कवितेवरील बोर्ड परीक्षेसाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उत्तर कसे लिहायचे, कोणते मुद्दे लक्षात ठेवायचे आणि परीक्षेत जास्त गुण मिळवण्यासाठी कोणत्या टिप्स वापरायच्या हे देखील सांगणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या व्हिडिओमध्ये आपण 4 महत्त्वाचे प्रश्न शिकणार आहे। पहिला आहे कवितेचा मुख्य आशय, दुसरा आहे कवीने भारताचा गौरव कसा केला आहे, तिसरं कवितेचा संदेश आणि चौथं व्यक्त झालेला भाव। यासोबतच शेवटी आपण झटपट उजळणे आणि बोर्ड परीक्षेसाठी महत्त्वाच्या लेखन टिप्सही पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे कवितेचा मुख्य आशय स्पष्ट करा। हा प्रश्न बोर्ड परीक्षेत वारंवार विचारला जातो। उत्तर सांगण्यापूर्वी तुम्ही स्वतः विचार करा। आता उत्तर पाहूया। या कवितेत भारताच्या महान संस्कृतीचा, शौर्याचा, परिश्रमाचा, एकतेचा आणि देशप्रेमाचा गौरव केला आहे। भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे। प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी प्रामाणिकपणे योगदान द्यावे हा कवितेचा मुख्य संदेश आहे। परीक्षेत लिहिताना संस्कृती, शौर्य, परिश्रम, एकता आणि देशप्रेम हे 5 शब्द नक्की लिहा, त्यामुळे उत्तर अधिक प्रभावी होते। आता दुसरा प्रश्न पाहूया। कवीने भारताचा गौरव कसा केला आहे? हा प्रश्नही महत्त्वाचा आहे। उत्तर सांगण्यापूर्वी स्वतः आठवण्याचा प्रयत्न करा। कवीने भारताला ज्ञानाची भूमी, महान संस्कृतीची भूमी आणि शूरवीरांची भूमी म्हणून गौरवले आहे। भारताची मानवतेची परंपरा आणि विविधतेतील एकता ही संपूर्ण जगासाठी आदर्श आहे। म्हणून भारत हा गौरवशाली देश आहे असे कवी सांगतात। उत्तर लिहिताना ज्ञान, संस्कृती, मानवता आणि शौर्य हे शब्द वापरायला विसरू नका। आता तिसरा प्रश्न, कवितेचा संदेश लिहा। हा प्रश्न दिसायला सोपा असला तरी विद्यार्थी अनेकदा अपूर्ण उत्तरे लिहितात। कवितेचा संदेश असा आहे की प्रत्येक नागरिकाने देशावर प्रेम करावे। एकता, स्वाभिमान आणि परिश्रम यांच्या बळावर राष्ट्र प्रगत होते। आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। हाच या कवितेचा मुख्य संदेश आहे। आता चौथा प्रश्न पाहूया। व्यक्त झालेले भाव लिहा। हा प्रश्न 2 किंवा 3 गुणांसाठी विचारला जाऊ शकतो बरं का। या कवितेत देशप्रेम, राष्ट्राभिमान, स्वाभिमान आणि एकतेचा भाव व्यक्त झाला आहे। उत्तर लिहिताना हे 4ही मुद्दे स्वतंत्रपणे लिहिल्यास पूर्ण गुण मिळण्याची शक्यता वाढते। चला आता झटपट उजळणी करूया। मुख्य आशय, भारताचा गौरव, कवितेचा संदेश, व्यक्त झालेले भाव हे 4 मुद्दे परीक्षेसाठी नक्की लक्षात ठेवा। आता तुमच्यासाठी एक छोटासा गृहपाठ। या कवितेत कवीने कोणत्या मूल्याचा गौरव केला आहे? याचे उत्तर कमेंटमध्ये लिहा। मी तुमचं उत्तर नक्की तपासेल। पुढील व्हिडिओमध्ये आपण या कवितेचे रसग्रहण, काव्य सौंदर्य शिकणार आहोत। तो व्हिडिओ नक्की पहा। परीक्षेत उत्तर लिहिताना प्रश्न नीट वाचा, उत्तर मुद्देसूद लिहा, स्वच्छ हस्ताक्षर ठेवा, महत्त्वाचे शब्द अधोरेखित करा आणि शेवटी उत्तर एकदा तपासायला विसरू नका। विद्यार्थ्यांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि SSC बोर्ड एक्झाम 2026साठी असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी शिल्पा होम ट्युशनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।